एकदा परीक्षा पाहण्यासाठी श्रीराम प्रभूंनी समुद्र तळावरती जावं आणि ज्या आपल्या भक्तांनी ज्या वानर सेनेने त्या दगडांवरती आपलं नाव टाकून ते दगड त्या पाण्यावरती तारले, श्रीराम प्रभू स्वतः परीक्षा पाहायला गेले। जेवढा दगड त्या वानरांनी घेतला होता तेवढा दगड श्रीराम प्रभूंनी घेतला, स्वतःच नाव टाकलं आणि पाण्यामध्ये फेकून दिला। तो दगड तरला नाही। श्रीराम प्रभूंना वाटलं की हा खूप मोठा होतोय, आपण त्याच्यापेक्षा छोटा घेऊया। त्याच्यापेक्षा छोटा घेतला, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, अगदी सुपारी एवढा जरी दगड घेतला, त्याच्यावरती नाव टाकलं आणि तो पाण्यामध्ये फेकून दिला, तरी तो तरला नाही। कारण आपल्याकडे 5 मिनिटं वेळ राहिलेत म्हणून मी धावत घेते। श्रीराम प्रभू लाजल्यासारखे झाले, अरे सुपारी एवढा दगड सुद्धा माझ्या नावाने माझ्या हातून या पाण्यामध्ये तरत नाही, ही आपली लज्जास्पद गोष्ट कोण पाहत तर नाही। म्हणून श्रीराम प्रभू माग वळले। माग पाहतात तर काय, हनुमंतराय मागे उभेच, पण केला होता दास्यत्व। श्रीराम प्रभू लाजले आणि विचारलं, हनुमंता कधी आलास? देवा, ज्या वेळेस तुम्ही पहिला दगड फेकला त्यावेळेस, मग तर जास्तच लाजले। तरी पण लाजत लाजत म्हणाले, अरे हनुमंता, तुम्ही एवढे मोठाले दगड माझ्या नावाने त्या पाण्यामध्ये टाकले आणि ते तरले, पण मी छोट्यातून छोटा दगड सुद्धा या पाण्यामध्ये टाकला, तो तरला नाही। हनुमंतरायाने सुंदर असं उत्तर भगवान परमात्म्याला द्यावं, देवा, ज्या दगडाला तुम्ही धरताना तो दगड तरतो आणि ज्या दगडाला तुम्ही सोडताना तो दगड बुडतो। विठ्ठल।